नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण थंबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे प्रति हेक्टरी 74,679 रुपये एवढी मोठी रक्कम जी आहे, तर ती प्रति हेक्टर याप्रमाणे म्हणजे की 74,679 रुपये एवढ्या दराने एकूण 1,76,89,962 रुपयांचा पीक विमा जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे. आणि हा पीक विमा नेमका कशामध्ये मंजूर झाला आहे, कोण्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, कधीपासून मिळणार आहे, तर त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर याबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत दिलेले जे आदेश आहेत, तर या दिलेल्या आदेशानुसार कमी तापमान आणि उच्च तापमान या दोन्ही हवामानातील ट्रिगर बारड मंडळात जे आहेत ते लागू झाले आहेत. आणि यामध्ये प्रति हेक्टर 74,679 रुपये दराने 1,76,89,962 रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे. आणि हा पीक विमा जो आहे तो जिल्ह्यातील विविध मंडळातील फळ पिकांचं नुकसान आणि हवामानातील बदलामुळे झाले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर जे हवामानाचे निकष आहेत, तर या हवामानाच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड महसूल मंडळातील केर इमेजेस की टिश्यू कल्चर पिकासाठी पीक विमा उतरवलेल्या 339 शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने परतावा नाकारला होता. आणि याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आदेशानुसार कमी तापमान आणि उच्च तापमान या दोन्ही तापमानाचे जे आहेत ते हवामानाचे ट्रिगर लागू झाले आहेत. आणि यामध्ये प्रति हेक्टरी 74,679 रुपये एवढ्या दराने एकूण 1,76,89,962 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे तर ही लवकरच पीक विमा कंपन्यामार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. आणि या दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये केळी, आंबा, पपई, मोसंबी आदी फळ पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांना देखील आपल्या आता या सोमवारपासून जे आहे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आहे, आणि त्यामध्ये येत्या सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांना देखील टप्प्याटप्प्याने नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना विमा योजना, हवामान ट्रिगर आणि नुकसान भरपाई संदर्भातील माहिती वेळोवेळी तपासून घेण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जे आहे ते जवळपास 3,64,00,000 परतावा आपल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तो जो की आंबिया बहार हंगाम 2024-25 अंतर्गत राबवण्यात आलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजनेत नुकसानग्रस्त फळ पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत 1,236 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. आणि सध्या पाहिलं तर जे काही पीक विमाधारक शेतकरी आहेत ते 1,305 शेतकरी आहेत. नुकसान भरपाई जी मंजूर झाली आहे 1,305 शेतकऱ्यांसाठी जवळपास 1,236 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई जी आहे तर ती मंजूर झालेली आहे. आणि आतापर्यंत 897 शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे. आणि यांना जवळपास 3,64,74,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. तर जे काही मंडळ आहेत आता सध्या बारड म्हणजे की मुदखेड मंडळातील शेतकरी बांधवांना जे आहे ते 339 शेतकऱ्यांना 1,76,89,962 रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे, जो की प्रति हेक्टरी 74,679 रुपये एवढ्या दराने आहे. तर आपल्या जिल्ह्यातील पीक विम्याची काय स्थिती आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किंवा जिल्हाधिकारी अशा प्रकारे आढावा बैठक घेऊन पीक विमा कंपन्याला निर्देश देतात का हे सुद्धा नक्की कमेंट करा. धन्यवाद.